की नाही अंदमान निकोबारला चोकोबार खायला गेलो. चोकोबार खायला? मग इथे कशाने आला? ऍटोने आठवलं लागतं. मी इथे हेलिकॉप्टरने आलो. तोच ना जो आकाशात गडबड करतो. तोच म्हणून मला याला उशीर झाला. हेलिकॉप्टर खूप गडद पडतो ना, मग याला तू उशीर का? त्याचं असं झालं मी आकाशामधून हेलिकॉप्टर येत असताना तो हेलिकॉप्टर आकाशामध्ये पंक्चर झाला. म्हणून मी त्याला तिथे ठेवला आणि पॅराशूटने खाली आलो. पॅराशूटने? अच्छा, म्हणजे तेच मोठा वाला फुगा. वा रे फुगा, मस्त फुगा. मला तर तुझ्या बाबतीत डाऊट येत आहे. मी मुलगीच आहे. तिच्या 5 फॅक्टऱ्या आहेत, तिला हेलिकॉप्टर माहिती नाही, पॅराशूट माहिती नाही, मग का माहिती आहे गध्याची शेपटी. मग तुझ्या प्रेमात मी एवढी वेळी झाले की मी सर्व काही विसरले. आता फक्त माझ्या लक्षात एकच असते, प्रेम. एवढी बाई झालीच का हो माझ्या प्रेमात. हो आता फक्त माझं एकच लक्ष आहे. माझ्या ते म्हणजे लवकरात लवकर लग्न करणे. माझ्या तोच उद्देश आहे. आपण लवकरात लवकर लग्न करू आणि दूर कुठे परदेशी जाऊ. कशाला? हनीमूनला. परदेशामध्ये एवढं मोठं हनुमानाचं मंदिर असतं. कथा खाऊ का तो डोक्यामध्ये तिचं हनुमानाचं काय काम. अगं हनुमान नाही, हनीमून. हनुमान. हनीमून. हनुमान. हनुमान. हनीमून. तेच हनीमून. अरे हनीमून म्हणजे काय असतं? मला वाटलंच तुला काही हनुमान समजणार नाही. वेडीची आहेस तू. एवढी घोडी झाली पण तुला हनीमून माहिती नाही. तुला हनीमून कुठे गेली? तुला हनीमून माहिती नाही. कोणी तुला शिकवलं नाही, सांगितलं नाही. सांगावं लागतं, अनुभव पाहिजे ना. अगं हनीमून मला माहित आहे, तुला सांगतो. अगं हनीमून म्हणजे हनीमून सांगायचा नसतो, हो की नाही. काय सांगतो नंतर सांगितलं मी. नाही आताच नाही मी फुगले. हनीमून सांगितलं ना, एवढी फुगली. झाल्यावर किती फुगशील. एवढी खुश नको, खूप कठीण असतो हा हनीमून. नंतर बरं सांगून देतो पाहिजे तुला हनीमून. म्हणजे कसं असतं सांगायला, म्हणजे ऐकायचं नाही तुला. मी सांगतो नीट आहे का, नंतर चुकी झाली नाही पाहिजे. हे बघ, हनीमून म्हणजे काय असतं. हनीमून म्हणजे काय असतं, एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते. दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर सगळे मंडळी म्हणजे लागल्यानंतर सगळे मंडळी आपापल्या घरी जातात. मग तो मुलगा आणि मुलगी एका खोलीमध्ये जातात. मग की नाही दरवाजा बंद होतो. पटकन मग की नाही ती मुलगी दुधाचा ग्लास हातामध्ये घेते. दुधाचा ग्लास चालतो. दुधाचा ग्लास हातामध्ये घेतो आणि हळू 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 त्या मुलाजवळ जाते. आणि मग की नाही दोघंही माश्या मारतात आणि दुधामध्ये घालतात. असं नसतं ग. नंतर सांगतो ना. नको ना ग. मग अशी फुकली आता रुसली.
मी डवरा पाणी गुलाब पाणी अगं रुसू नको ना माझ्यावरती अगं रुसू नको तू माझ्यावर जरा हसून घेशील का अगं रुसू नको तू माझ्यावर जरा हसून घेशील का आणि तू जरा पडला माझा. मी काय म्हणतो तू जा, पण मला खूप भूक लागली आहे. तुला लागली का? हो मला पण लागली. असं करू आपण हॉटेलमध्ये जाऊ, काहीतरी खाऊन घेऊ, नंतर आपापल्या घरी जाऊ. घरी नाही बॉम्बल्यात जाऊ. बरं सांग तू काय खाणार? मी 2 लाख. आता काय खाणार मला? आता सँडविच. सँडविच सँडविच खाण्याचा पदार्थ आहे. पदार्थ आहे का? बरं ठीक आहे, आपण मेनू बघू. मेनूवर ठीक आहे. मी काय म्हणतो, उद्या परवा मी तुझ्या बंगल्यामध्ये आलो, तुझ्या बंगल्याचा पत्ता दे ना. तुझा बंगला कधी मला बघावा लागेल ना. नाही मला बंगला बघायचा आहे. अरे खूप अवघड असतंय, तुला समजणार नाही. मी अत्यंत भयंकर फालतू हुशार माणूस आहे. पटकन सांग, मी झटकन आपल्या डोक्यात घालतो. छान असेल तुझा बंगला. मुत्तुस्वामी चिन्नस्वामी अय्यर, वेंकटरामन वेणुगोपाल मुत्तुस्वामी चिन्नस्वामी अय्यर, राधाकृष्ण वेणुगोपाल वेंकटरमण मुत्तुस्वामी चिन्नस्वामी अय्यर. अय्यो रामय्या. तुझ्या बंगल्याचा पत्ता शोधता आपल्याला नातू होती. तुला समजणार नाही. हो नाही समजणार. चल पण हे सगळं तो मुत्तुस्वामी नेहमी हा मुत्तू बरोबर नाही. एक्सक्यूज मी
कशाचा फुसफुस मी लावली तो कशाचा फुसफुस मी चांगला मी आमच्या प्रेमाच्या मूड मध्ये जात होतो आमचा सगळा मूड खराब केला आमचा सगळा मूड खराब केला ना पण एक नंबर मारला कोण राहू तुला आलतू फालतू माणसं वाटलो का आम्ही आलतू फालतू माणसं वाटलो आम्ही काय असेच वाटलो तोंडावर माणसं वाटलो आम्ही काय कामधंदे नाहीत का आम्ही तुला माहिती आहे आम्ही कोण आम्ही फार मोठे बिझनेसमॅन आहोत मी मॅना ही उमान आहे नेहमी तो याच बगीच्यात येत असतो म्हणून विचारलं हा आठवलं राहुल तो दाढी वाढलेला फाटके कपडे नुसती कविता करतो गाणे म्हणतो त्याला काही येतच नाही तो येड्या त्याला वेडा वाटतात बापरे झाशीची राणी ते बिना तलवारीचे तुमच्यासारखीच एक होते प्रेमवीर आहे स्वतःच्या प्रेयशीच्या सुखासाठी त्याने प्रेमाचा त्याग केला आणि तुम्ही त्याला वेळा म्हणता प्रेमवीर आहे आपल्यासारखा आम्हाला माफ कर भाई आम्हाला माहित नव्हतं तो प्रेमवीर आहे आणि तुला खरं सांगतो आज तो आम्हाला इथे दिसला नाही म्हणून म्हटलं दिसला नाही वास्तविक तुझं मन दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आज जर यानंतर आम्हाला दिसला की आम्ही तुला कळवतो ठीक आहे आम्हाला माफ कर चल ग मी काय म्हणतो मॅडम तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का हो द्यायला बरोबर पाठवा नका मारू नका नाही हो खाज लागली होती पायाला नक्षत्र झालं का मला झाला मॅडम तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या यांना खूप गजकरण झालाय म्हणून यांना जास्तच गजकरण होत असतं चला मला पटकन करून देते आणि व्हॉट्सअप नंबर काय माझा शाळेचा पण नंबर देते मोबाईल वापर तुम्ही घरी सगळे चिंतित असतात आणि दिवसांदिवस याचा वेळ पण वाढतच जातो राहुल ए राहुल राहुल प्रिया 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 कुठे आहेस का तू ए प्रिया कुठे आहेस ग मला भेटत का नाहीस ग की विसरलीस मला पण प्रिया मी मात्र तुला नाही विसरू शकत ग नाही विसरू शकत मी तुला मी जेवढा विसरण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच तीव्रतेने तुझ्या स्मृती जागवतात मला वेडा पिसा करतात प्रिया प्रिया पौर्णिमेच्या रात्री चंद्राला मी माझ्या पुण्यात सामान घेतलं होतं कारण त्या चंद्राची शीतल छाया माझ्या मनाला गारवा देत होती हो गारवा देत होती पण क्षणातच ती शीतल छाया माझ्यापासून लुप्त झाली आणि मध्यानावर येणाऱ्या सूर्याच्या किरणांनी मला जाळायला सुरुवात केली कारण मी माझ्या ओंजळीत सामावून घेतलेला चंद्र तो चंद्र नव्हताच तर तो होता ग्रहण काळातील सूर्य जो मला चंद्रासारखा भासत होता माझा चंद्र तर माझ्यापासून खूप लांब गेलाय खूप दूर माझ्या सर्वांगावर 10 चटके देऊन आणि कसे तुकडे तुकडे करून टाकलेत माझ्या सर्वांगाचे माझ्या देहाचे माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे करून टाकलेत
खूप आठवण येते ग मला, खूप. का ग तुला माझी आठवण नाहीये? येत असेल, पण तू देखील माझ्यासारखी एकांतात रडत असेल, होय ना? या. अरे हा पागल आला रे! माझा अपराध आहे ना की मी जीवापार प्रेम माझ्या प्रियावर केला म्हणून तुम्ही मला असं मारताय. नका मारू दादा, नका मारू. यानंतर मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही, कधी छळणार नाही, कधी मी तुम्हाला इकडे दिसणार पण नाही. नका मारू दादा, नका मारू, नका मारू. मी हात काढतो, पहा पडतो. बघ तुझ्या ह्या राहुलची दशा. नका मारू दादा, नका मारू, नका मारू. प्रिया कुठे आहेस का तू? भेटणार प्रिया? प्रिया कुठे आहे? प्रिया कुठे आहे सांग ना. प्रिया कुठे आहे? खावीसारखं वागतोयस तू. प्रिया कुठे आहे? प्रिया काय घेऊन बसल्या सुधीवर. सुधी रे, चल घरी. घरी? घरी प्रिया आहे? नाही ना, मग मी कशाला येऊ? नाही, तू जा जा जा, तू जा जा. बट मला असं असंच वागशील तर तुझ्यावर वेळ लागायची पाळी. जे आपलं नव्हतं ते आपलं कसं होणार आहे? भूतकाळातील सर्व काही विसर आणि नव्याने जगायला असेल. नव्याने कसं जगू ग? कुणासाठी जगू? काय उरलं माझ्या आयुष्यात? सांग ना, काय उरलं? काय नाही उरलं ते असं भटकणं भरंगासारखं. अनवाणी पायाने तापणाऱ्या रेतीवर चालायचं. तापणारे रेती चटके देईल, पुढे येतील, जखमा होतील आणि त्या जखमांच्या वेदनाच माझे दुःख मला विसरण्यास भाग पाडतील. सगळं चिंता करतात. तू असा जर तिला त्रास देत कशाला? तुझी वाट बघत आहे. तू माझं ऐकत का नाही? तू ऐकलं प्रिया प्रिया आहे तुम्ही तुला दिसत आवाज देतात माझी प्रिया. आज मी तणावमुक्त झालो. आता एवढं त्या गिराकला त्याला दाखवतो की विश्वजित काय चीज आहे. तर साला हरामखोर या पैशासाठी माझी बायको गाठ ठेवण्याची भाषा बोलत होता. अबे साल्या, आता तर हे सगळेच्या सगळे पैसे तुझ्या तोंडावर साल्या फेकून मारणार. हरामखोर साला. प्रिया, माझी बायको म्हणजे पैशाचं झाड आहे. पैशाचं झाड फळाला झाड की पडले पैसे बदा बदा. प्रिया, देव करो आणि तुझा बाप असेच पैसे देत राहो. प्रिया, खरंच खूप प्रेम करतो ग मी तुझ्या. प्रिया, खूप प्रेम करतो. तू असाच बापाच्या मागे तगादा लावत जा आणि मला पैसे पाठवत जा म्हणावं. कुठे गेली असेल माझी प्रिया?
आयुष्य खूप सुंदर दिसते. चला काहीतरी. ये. ये ना प्रिया. जवळ ये म्हटलं. अहो असं काय करता का बरं? कोणी पाहिजे ना. तुझं बायको आहेस तू माझी. काय मी तुझा घरात कुणीच नाही. एकदा काय असं नटून थकून कुठं तू जायला निघाले? अहो आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून मी वडाच्या झाडाची पूजा करायला जात आहे. हो माझं एक ऐका. एक आहे तुझ्या आज सगळ्याची मंजूर. बोल काय हो तुला? हे बघा आज कुठेही बाहेर जाऊ नका आणि दारू सुद्धा पिऊ तुझी नका. बात दारू पिणार नाही. मी संकल्प केला होता की 2 वर्षापासून दारू पिणार नाही. हो अरे, खूप छान केलं ना. अरे वचन देऊ तुला. बोल मला नाही नाही विश्वास नाही. आहे का? हो विश्वासाचं वचन नको फक्त शब्द काढा म्हणजे झालं. अरे ये ही वाट बघ तुझी. हा? ये लवकर येशील ना. हो बाय प्रिया. बाय. बाय. खरंच माझी लाडाची बायको. तिने खूप त्रास दिला. खूप तिची मारझोड केली तरीही माझ्यासाठी एवढं व्रत वैखल्य करते. नाही विश्वजित नाही. अरे आता तरी सुधार. स्वतःला सुधार. बस ठरवा इच्छा. आजपासून दारू बंद म्हणजे बंद. तू आलास माझ्या घरी. मी तुला बोललो होतो ना की तुझे सगळेच्या सगळे पैसे तुझ्या अद्यापर्यंत करतो म्हणून. मग का आलास तू माझ्या घरी? आली होती रे तुझी म्हणून तुला भेटायला आलो. असं तुझ्याकडं पेड राहतो कुठं ना. पैसे आणि निघ लवकर. लवकर निघ. आता तर तुझ्यासारखी मी 56 लवकर माझ्या घरी पोहोचू शकतो. किती काम करते हराम खोरा. अच्छा सासऱ्याने दिलं वाटतं तुला का त्याच्याशी? तुझा सासरा तुला पैसे देईलच रे. का? मागशील तेवढं. अरे का? कारण पौर्णिमेच्या चंद्रावर जो डाग आहे ना तो डाग दिसू नये हे म्हणून. बघ विराट, स्पष्ट काय ते बोला. निघ तू लवकर. राम तेरी गंगा मैली हो गई रे. हे विराट, स्पष्ट बोल. नाही मी असं ऐकलं होतं लग्नाआधी तुझ्या बायकोच कुणाशी तरी प्रेम संबंध होत. लग्नाआधी ते पळून परत जाणार. विराट! कशाला चिडतोस? अरे गावात चर्चा करतात रे लोक. म्हणूनच तर तुझ्या सासऱ्याने त्या प्रियाचं लग्न तुझ्यासोबत लावून दिले तेही ताबडतोब. अरे मी तुझ्या हित चिंतन काय. अरे गावात चर्चा करतात लोक म्हणून सांगतोय. मला तर वाटते तुला खोटं बोलून त्यालाच भेटायला गेली असणार. अरे माझ्या पण कानावर आलं होतं. सरांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण विराट मला नाव सांग त्या हरामखोराचं. नाव सांग मला. राहुल परांजपे. पुढचं काय ऐकू नकोस मला. काय ऐकू नकोस. अरे माझ्या कानात कुणीतरी तप्त शिशाचा रास सोडता असं वाटतंय. हे मला तर वाटतं कित्येक राहुल कित्येक रात्री रंगवले असतील रे त्या राहुलच्या भाऊपाच्या. पुन्हा नाव काढू नकोस. अरे माझ्या मस्तकाच्या कशा टिकऱ्या उडत आहेत. पुन्हा नाव काढू नकोस त्या हरामखोराचं. मला नाही चालत रे विराट. मला नाही चालत. डोकं शांत होईल. दवाई घे. डोकं शांत व्हायची दवाई घे. माझ्या ओठीत पडलेलं सुंदर सुगंधी फूल. त्याच्या सुगंधाने पुलकित झालो. नाहून गेलो. बेहोश झालो. पागल झालो. पण तेच फूल त्याआधी कुणीतरी हुंगून कुस्करून फेकून दिलंय. आणि तेच फूल मी माझ्या या शेत राहून या गावात मोठ्या दिमागात तोरा मिळवतोय. काय प्रिया? राहुल सोडणार नाही मी तुम्हाला. धोका नाही सोडणार नाही.
ताज्या आणि स्वच्छ धारेच्या दुधात मिठाचा खडा पडला तर दूध फाटायला कितीसा वेळ लागणार. विश्वजित अगदी तसाच करून सोडले. तुला तळफळायला लावून तुझ्या बायकोची शिकार मी करणार आहे. मी चालून आलीये. विश्वजित बाहेर गेलाय. प्रिया येईल थोड्या वेळात. चला लपून बसलं पाहिजे. विश्वजित, तरी पण मी तुम्हाला स्पष्ट बजावली होती की आज बाहेर कुठेही जाऊ नका म्हणून. विश्वजित कुठे आहे तुम्ही? जरा बाहेर तरी या. विश्वजित काय करतोस इथे? आणि विश्वजित कुठे आहे? विश्वजित बाहेर गेलाय. मला तर वाटतं भरपूर दारू पिऊन येईल. नाही नाही, तू खोटं बोलतोस. विश्वजित असं काहीच करणार नाही. बोलू नकोस. जेव्हापासून प्रिया मी तुला बघितलं ना, अगं तू माझ्या नजरेत भरलीस. आत्मविचार काय होणार? कुणी येणार? हे बघ, तू चालतो आत्ताच तू चालतो. शांत तो आता गेला शांत. कोण होता ग तो? यांच्याच मित्रांपैकी होता. शांत गेला तो आता गेला. तू काय चिंता करू नको. राहुल, गेले. तू स्वतःची काय अवस्था करून घेतलास? काय अवस्था करून घेतलास तू स्वतःची? मला काय झालं ग? मला काय झालं? मी अगदी ठणठणीत आहे. मला काय झालं? खर तर तूच खूप बदललीस. हे कपाळावर भलं मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, आणि तू आता पूर्वीपेक्षा थोडी जाडी झालीस. हो ना? जाडी झालीस तू. खूप बदललीस. बघला तुला किती लागलंय. नको नको मला स्पर्श करू नको ग. स्पर्श करू नको मला. कारण मला स्पर्श करण्याचा अधिकार तर तू केव्हाच गमावलास. केव्हा मला रखरखत्या दहाकलेल्या मार्गावर सोडून तू इथे शीतल चालण्याचा सहवास उपभोगतेस. होय ना? या मी मात्र तुला नाही विसरू शकत ग. नाही विसरू शकत. तुझा चेहरा एकदा तरी डोळा भरून बघावा म्हणून मी तुझ्या घराजवळच्या रस्त्यावरून रोज ये जा करतो. रोज की तू मला एक तरी दिवस दिसशील म्हणून. पण एकही दिवस दिसायची नाहीस.
म्हणून मी कासावीस व्हायचो आणि निघून जायचो. पण तू एकही दिवस दिसत नाहीस ग मला, एकही दिवस दिसत नाहीस. म्हणून मी आज कशी बशी हिंमत केली आणि तुझ्या मी दारापर्यंत. तुला मुद्दामूनच दिसायची नाही. कारण मनातल्या भावना दाबून माझं लग्न झालंय. आज मी दुसऱ्याची झाली आणि माहितीये ना, आज की नाही वटपौर्णिमा होती. हो म्हणून मी वटपौर्णिमा. थांब. मग वटवृक्षाजवळ कुठला नवरा कोण हवाय म्हणून तू प्रार्थना केलीस का? अर्थातच तू माझी निवड केली अशी, होय ना? होय ना? ते मी सांगू शकत नाही, पण विश्वजितच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केली. एकदा का स्त्रीचं लग्न झालं की नवराच तिचा परमेश्वर असतो, तिचं सर्वस्व असतं. मरेपर्यंत त्याचीच पूजा करायची असते. या काळ्या धाग्यामध्ये आणि या कपाळावर कुंकूमध्ये बांधल्या गेल्या असतात स्त्रीच्या मर्यादा, तिच्या भावना, आशा, आकांक्षा. राहुल तू माझ्यासाठी एक करशील? बोल ना, काय म्हणशील ते? काय? यापुढे तू त्या समोरच्या रस्त्यावर कधीही येऊ नकोस. कधीच नाही येणार. तू सांगितलं ना, नाही येणार. कारण मला कळतात ग तुझ्या भावना, कळतात मला. पण माझ्या वेदना कोण समजून घेणार ग? कोण समजून घेणार? बेसाल दक्षिणी आलेल्या वादळाने कशी उद्ध्वस्त करून टाकलीत आपली सगळी स्वप्न. यातील घर, राजा राणीचा सुखी संसार आणि त्या घरकुलात दुडू दुडू धावणारी एक कोंडस पाट. मी तुला असं वचन देतोय की त्या तुझ्या घरचा उंबरठा तर दूर, पण तुझ्या त्या रस्त्यावर कधीच नाही येणार ना दिसणार, कधीच नाही. प्रिया, आज मी पण वटवृक्षाची पूजा करेन. आणि पुढल्या जन्मी प्रियाच माझी जीवन संगिनी व्हावी म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करेन. आवडेल ना तुला? काय मी हात बडबडतो. राहुल चुंबन घेतला. प्रत्यक्ष बघतोय ते. आजपर्यंत मी फक्त माझ्या कानाने ऐकून होतो, पण आज प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने बघतो. साली तुझा व्यभिचारपणा. का बोलता तुम्ही? तुम्ही असा विचार करू नका. तुम्ही माझ्यावर आरोप करताय. आज तुमच्याच मित्राने माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला. जर हा म्हणजे वेळेवर आला नसता ना, तर तुमची प्रिया अपवित्र झाली. स्वतःचा व्यभिचारपणा लपवण्यासाठी माझ्या मित्राला बदनाम करू नकोस. अगं माझे मित्र खूप सज्जन आहेत, सज्जन इज्जतदार आहेत माझे मित्र. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते तुम्हाला. मी कसं समजावा? असा विचाराने वागू नका. तुझ्यावर विश्वास ठेवू मी? तुझ्यावर विश्वास ठेवू? अरे आज साला माझ्या घरी माझ्या घरात मी
माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं ते काय होत? काय होत ते? काय होत? सगळे डोळ्यात डोळे घालून रासलीला खेळत होता ना तुम्ही दोघे. विश्वजितराव तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे हो. गैरसमज होत आहे तुमचा. ते माझ्या ओठाचं रक्त पुसून देत होती. रक्त पुसून देत होती तर मी ते पडलो. हात का मोडलो ते का? बे चोरघोड्या, तुझी हे हात का मोडलं ते का? अबे मोडलं ते का तुझी हात? म्हणून हे सारी माझी नालायक बायको तुझ्या ओठाचं रक्त आपल्या ओठाने पुसून देत होता. तूच रावलास का? तूच रावलास का? गावात तुमच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, जेव्हापासून माझ्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं तेव्हापासून माझ्या मनात तुमच्या व्यतिरिक्त दुसरी कुणीही नाही हो. खरं सांगते, विश्वास ठेवा. अरे कुणाचं खरं मानू मी? कुणाचं खरं मानू? तुमचं की गावातल्या लोकांच्या चर्चा? आणि आज साला माझ्याच घरी माझ्या डोळ्यांनी बघितलं तर काय होतं? काय होतं ते? काय होतं? प्रिया, तुझ्या याचा काही लपडा नाही ना? नाही, तुझ्या याचा काही संबंध नाही ना? नाही ना काही संबंध? मग तू एक काम कर प्रिया, तुझ्या याचा जर काही लपडा नसेल तर तू एक काम कर. ठीक आहे, ही माझ्या पायातली चप्पल घे, माझ्या हरण माझ्या समोर माझ्या हराम खुराला त्या दारावरच्या कुत्र्याप्रमाणे अश्रू अश्रू माझ्या चोरगळ्याला माझ्या हराम खुराला तुझ्याने याचा काही लपडा नसेल तर मग हराम खोर बेटा माझ्या कोण आहेस तू? का आहेस इथे? मी नाही ओळखत तुला. आणि तुझा आणि माझा काहीही संबंध नव्हता. आणि हो राहुल, जर कोणी भारतात माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तू माझ्या मदतीला यायचंच नाही. अरे कारण कुणी इज्जत लुटायला पाहू होईल माझ्या नवऱ्याला. तू मात्र माझी इज्जत वाचवलेला नाही पाहणार ना. राहुल, राहुल जायदून मला मला माफ रडू नको ग, रडू नको. हस, आनंदित हो आणि तुझे हात दुखेपर्यंत मला या चपलेनं मार. तुझ्या नवऱ्याच्या समाधानासाठी मार्ग मार. प्रिया, प्रिया, तुला आठवतं एकेकाळी जे तुझे हात माझ्या डोक्यावरून अंगा खांद्यावरून मायेने फिरायचे, ज्या हातात हात घेऊन आपण एकत्र जगण्या मरण्याच्या अनाभाका घेतल्या, आज त्याच हातात ही चप्पल घे आणि एखाद्या दारावरच्या कुत्र्याप्रमाणे मला बदलून काढ.
टिंग टॉंग, कुणी आहे का घरात? टिंग टॉंग, कुणी आहे का म्हणजे घरात? ओ बाई कोण पाहिजे आपल्याला? मला भेटायचं आहे. मला पुढच्या सेटला भेटायचं आहे. कोण फुलू? ए, नोकर आहेस ना तू या घरचा, हा? मग मालकाशी कशा पद्धतीने बोलायचं हे साधं तुला कळत नाही? चल जा, पुढच्या सेटचं नाव सांग. रुपाली मॅडम आल्यात म्हणून. आणि तो काय नाव आहे तुझा? आदर्श. बापरे, आदर्श. स्टँडर्ड आहे या नोकराचं नाव? काय रे, तुझं नाव मालकाला सांगून नोकरीवरून कळालं का? नाही मॅडम असं करू नका, असं करू नका. तुम्ही सांगाल ते काम करतो नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चल जा मग, पुढच्या सेटला जाऊन सांग की रुपाली मॅडम आल्यात म्हणून. आता बोलवतो. लाल पेपरमेंट आहे? लाल पेपरमेंट? अपॉइंटमेंट आहे का? पाहिजे. हा? आमचे मालक का तुम्हाला साधी सुधी वाटते का? हा, एवढा त्यांचं नौकर स्टँडर्ड आहे. मग मालक का साधे सुधी असतील? मग मी पण तुम्हाला काही साधी सुट्टी वाटून राहिली आहे का? हा? 5-5 फॅक्टरीची मालकी नाही मी. बापरे. हा? अरे एवढा मोठा स्टँडर्ड नौकर आहे, मग मालकाचं केवढं असेल? म्हणते. 8. म्हणायचं. फंक्शन सेट म्हणायचं. म्हणायचं. झालं तर काय? आता म्हणतो मॅडम. मॅडम तुम्हाला सांगतो त्यांना पटवायचं असेल ना ते साध्या सुध्या माणसाला कुणाला बाहेर येत नाही. मी असलो तर अजिबातच येत नाही. तुम्हाला सांगतो आता बोलवतो मॅडम. ए सुभाने, काय म्हटलं मी आता? फुलचंद सेट म्हणायचा. गुलचंद सेठ. हा. उद्या गुलचंद सेठ. ओ ह्या मॅडम आल्या तुम्हाला भेटायला. रुपाली मॅडम. नाव घेतलं तर ती येणार नाही. मी सांगतो गुलचंद सेठ. गावाची मालक. ओ ह्या मॅडम आल्या तुम्हाला भेटायला. मॅडम हो. इंग्रजीच्या का मराठीच्या? अहो ह्या लवेरियाच्या स्टँडर्ड मॅडम आल्या. लवेरियाच्या असतील बहुतेक. अहो जरा बाहेर या. कुणी पाठवला? संदीप उरकुडे का? अहो जरा बाहेर तरी येऊन बघा. अहो या अगदी गुलाबी वातावरण आहे. या बाहेर या. नवीन मॅडम. अरे नवीन वर्षाची भेट आहे या. अहो जरा बाहेर तर या. हा, गुलाबी वातावरण मॅडम. अरे वा, नाही गुलाबाचं खूप. या अशी या अशी या. अशी या ना अशी या. हे बघा मॅडम तुमचे फुलचंद सेठ. हात कसला होता? वेड्या गबाळासारखा. उद्या नाही बोललो. तुझं काय करतो बाबा? चल जा, आतमध्ये जा आणि आमच्यासाठी कॉफी घेऊन ये. चल जा. तुला माहिती आहे, तुम्ही अगदी कसं मला मी सांगणार होतो हे पण तुला जाणं मग तू. तुम्हाला सांगतो मला नंतर चल ना. मी तुम्हाला सांगतो अजिबात एक शब्द बोलायचं नाही. आणि काय ग काय वाटलं तुला? मी नौकर दिसतो? मॅडम मी या घरचा नौकर नाही. या घरचा मालक आहे मालक. आणि हा या घरचा नौकर गुलचंद सेठ फुलिया. मॅडम अबे हे तुझं लपड 5 मिनिटात आटप. किती मिनिटात? कवरेज गेला का बे? गेला? 5 मिनिटात आटप. ही फिट आणि फॅट बाई तर दिसतं का माने.
आणि मॅडम कोणत्या अँगल मॅडम दिसते बे हे तर पुरी मॅड आहे मॅड आणि तुला साधं कॉमन सेन्स नाही का मी नालाय का हा? साध्या मुली पटवता नाहीत का बे? हा? लाल मिरची घेऊन येशील कधी हिरवी मिरची घेऊन येशील आपण कुठून आणलं बे हा मुरमुऱ्याचा पोता कॉफी कॉफी गरम जरा उद्या 5 मिनिटात अटक नॉनसेन्स मुरमुऱ्याचा पोता पोता मी मुरमुऱ्या चालले उडा नाही. चला आपण आपल्याला 5 मिनिटं तू माझा बरं ठीक आहे माय डॉली धोकेबाज, नौटंकीबाज, दगाबाज. ठीक आहे बस धोका दिला तुला मला. नाही ग बघा माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर काही ठरलेलं प्रेम नाही. यानंतर तुझा आणि माझा काहीच असलं नाही. माझ्या कल्पनेचा हेलिकॉप्टर आकाशात कसा खाली पडला आणि आणि त्याचा एक पतंग उडला यानंतर तुझं तोंड मला दाखवू नको आहे मागू तोंड्या. मी काय म्हणतो पैसा होतो नंतर आपण काय आपण प्रेम भिकारी म्हणतो करोडपती आहे. या फॅक्टरी या कंपन्या एक नंबरचा भिकारी निघालास तू. मला वाटतं खूप करोडपतीशी लग्न करून करोडपतीनी होईल. स्मार्ट हँडसम मुलगा समजलं होतं मी पण एक नंबरचा लफडेबाज लोफर निघाला तू. अगं मी काय म्हणतो रुपाली अगं बोलू दे मला अगं ये अगं गेली माझ्या हृदयाचे तुकडे करून गेली. किती तुकडे झाले रे काही येती पडले काही तेती पडले कोणीच नाही उचलले कोणीच नाही चिपकवले. मला खीच होती का मोठ्या मुश्किलने पोटी पडली होती रे बाबा. गेली ती हातून आता मुंजा मरावची पाळी आहे माझ्यावर. मानगुडोरी आली यानंतर आपलं तोंड दाखवू नको रे काय तोंड्या. अगं पावडर लावतो ना मी पावडर. किती पावडर लावशील ना तरी बघा का तोंडच दुसरी त्याला मला पटवायला थांब ना, मी तो समजावतो ना. यांना चांगल्या वस्तूची चवच नाही. गेली रुपाली माझी रूपू पराली गेली रे पोस्ट आली वाटते. चांगल्या फुलं पण हाती आल्याबरोबर चिमटा एवढा वाक्याची आहे मी. मला माझी रूप
पत्र आहे. काय मला एक सांगा, या प्रियाला कसं कळत नाही आपल्याकडे का पैशाचं झाड नाही का? सदा ना कदा पैसे 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 पैसे. आता मग पैसे मागणार तर काय करणार ती? आयुष्यभर तिला पैसे देऊन आपल्याला काय कंगाल व्हायचंय का? ते काही नाही. बोलू माझ्याकडे पैसे नाही आहेत. बोलू इकडे ये. बोलू जा त्या प्रियाला जाऊन सांग काही पैसे वगैरे मिळणार नाही म्हणून. जा लवकर जा आणि तिला निरोप दे. आणखी बाई काय रे? आज मला काम नको सांगा. का बरं रे? काय झालं तुला? मी बहुत दुखत आहे. चला आज जा आणि कामाचं बघ. चल जा. माझी रूप रूप बोलू माझी रूप माया काय हो? माया मला असं कळलंय की विश्वजित नोकरीवर जात नाही, दारू पितो, प्रियाला मारहाण करतो. मला खूप काळजी वाटते का प्रियाची. बराच पुरता आला हो तुम्हाला तुमच्या मुलीचा. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? कोणी सांगितलं? काहीही झालेलं नाही. आणि मला सांगा, सगळेच पैसे जर आपण तिला देऊन टाकले तर माझ्या आधीसाठी काय होणार आहे? हा आणि हो, तुम्ही मला वचन दिलंय ही सगळी प्रॉपर्टी माझ्या आदर्शच्या नावी करण्याचं. कधी करणार आहे? मी नाही कुठे म्हटलं. अहो मग कधी करणार आहे तुम्ही हे सगळं? अगं पण कागदपत्र तयार व्हायला काही वेळ लागतो की नाही. अहो मग लागायला तयारीला कधी लागणार आहे तुम्ही? याची काय गरज नाही मग. अरे रे, कधी काय? कारण कागदपत्र मी आधीच तयार केली आहे. हो. तेव्हा फक्त पप्पाची सिग्नेचर झाली म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे. कमांडर वा आधी वा. आज शोधतोस तू माझा खरा मुलगा. आहेच. कमांडर अहो, बघताय काय सया करा. अगं पण पोरीचा सुद्धा हक्क असतो बापाच्या इस्टेटीवरती. काही हक्क बिक्क नसतो. बापाच्या घरी ती फक्त साडी चोळीची हकदार असते आणि तेही भेटलं तर घ्यावा नाही तर चुपचाप बसावा. बघताय काय सया करा. कमांडर थँक्यू डॅड. थँक्यू मॉम. माया माया मला आज प्रियाची खूप आठवण येते ग. मी प्रियाशी कधी प्रेमाने बोललो नाही की प्रेमाने तिच्या अंगा खांद्यावरून हात फिरवला नाही. मला वाटतं की विश्वजितशी लग्न करून आपण चूक तर केली नाही ना. होय साहेब, तुम्ही प्रियाला राहुलच्या आयुष्यातून काढून फार मोठी चुकच केली. अगं पण तू कोण आहे आणि इथे का आली. मी कोण आहे महत्वाचं नाही. मला सांगा, काय केलेलं त्या लोकांच्या आयुष्याची लढत करून तुमच्या करणीमुळे राहुलच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं. वेळेसारखं वागतोय तू. मग त्याचं आयुष्य सुधारण्यासाठी तू त्याच्याशी लग्न का करत नाही? हा बोल ना. मी केली असती लग्न, पण राहुलच्या आयुष्यात प्रियाशिवाय दुसऱ्या कुणालाही स्थान नाही. प्रेम आहे त्याचं प्रियावर, पण तुम्ही दोघांनी त्याच्या आयुष्याचा नाश केलाय. स्वार्थी कपडे धोतात. चालती उठून नाही तर धक्के मारून बाहेर काढीन तुला. चले जाणारच आहे मी. कोण राहते फडतूच घरात. पण जाता जाता एक सांगून जाते मॅडम, त्या प्रियाच्या लग्नात विश्वजितशी करून दिलं, पण ती आयुष्यात कधीही समाधानी राहणार नाही. तुम्ही राहुलला दरदर भटकायला लावलं, पण दुसऱ्यांना दुःखात ठेवून तुम्ही कधी सुखाने राहणार नाही. पैशाने खूप श्रीमंत आहात, पण मनाने भिक्काडी. तुम्हाला सुख, शांती, समाधान कधीच लाभणार नाही. हा श्राप आहे तडपणाऱ्या दोन प्रेमी जीवांचा. टेन्शन घेऊ नका. अहो काही होणार नाहीये. ऑफिसला जातोय, कोणी आलं तर ऑफिसला पाठव. पप्पा मला ऑफिसला जायचंय. कारण आजपासून तुमचं ऑफिस बंद. कारण आजपासून ऑफिसला मी जायचं ठरवलं. आधी काय झालं तुला? नाही अगं उशीर झालाय खरं आहे. आधी तसं वागायला पाहिजे होतं. जा माझ्यासाठी एक ग्लास पाणी घे. पाणी हवंय तुला? फुलू, ए फुलू, आधीसाठी पाणी घेऊन ये. अगं फुलू कशाला? त्याला जायचंय. फुलू कशाला? अरे, तू आठवण आहे. तू आण तू. अगं खाऊन खाऊन चरबी वाढत आहे. जरा घरातील काम करीत जा. कुणाशी बोलतोय? आई आहे ती तुझी. आई बाबाशी असं बोलायचं का रे? हो नाही ही माझी आहे का? तर हिनं मला जन्माला घातलं म्हणून ही माझी आहे.
आणि तुम्ही माझे बाबा. तर का हिला तुमच्याशी लग्न केलं म्हणून तुम्ही माझे बाबा? खरं तर तुम्ही आई बाबा होण्याच्या लायकीचे नाहीत, लायकीचे. आई बाबा असून देखील प्रियाला कधी आई बाबाचं प्रेम मिळू शकलं नाही. लहानपणापासून दुःखात सहन करायला झाली बिचारी. मोठी झाली, कॉलेजला जाता जाता त्या राहुलवर जीवापाड प्रेम करायला लागली. राहुलशी लग्न करावं आणि सुखाचा संसार थाटावा म्हणून भावी आयुष्याची स्वप्न रंगवायला लागली. पण काय केलं बाबा तुम्ही? सांगा ना. अहो काय केलं? तिचं कॉलेज बंद केलं आणि जबरदस्तीनं तिचं लग्न त्या तारुण्या विश्वजीतशी लावून दिलं आणि स्वतःला आई बाबा म्हणवता. अरे लाज वाटते मला तुम्हाला आई बाबा म्हणायची. प्रियाचा जन्म झाला आणि तिची आई देवाघरी गेली. बाबा यात काय प्रियाचा दोष होता? सांगा ना बाबा. अहो यात काय प्रियाचा दोष होता? पण नाही, कधी तुम्ही तिला जवळ घेतलं नाही, कधी प्रेमाला हात मारला नाही, की कधी तिच्या पाठीवरून ममतेचा हात फिरवला नाही. उलट आपली वासनाच्या मोड्यासाठी तुम्ही दुसरं लग्न केलं. कुणाशी बोलतोय तू हे सगळं? कुणाशी? आपल्या बाबाशी? आणि यांच्याशी मी जर लग्न केलं नसतं तर तुला दर फटकावं लागलं असतं. यांच्याशी मी लग्न केलं म्हणून तुला हे सगळं ऐश्वर्य आणि वैभव मिळालं. यांच्याशी मी जर लग्न केलं नसतं ना तर तुला बापाचं प्रेम सुद्धा मिळालं नसतं. तुमच्या ऐश्वर्यावर आणि तुमच्या मखमली गाद्यांवर. अगं आई, तिथं सुखाची झोप येत नसेल ना त्या मखमली गाद्यांचा आणि ऐश्वर्याचा काय उपयोग? अगं चार भिंती आणि छान म्हणजे घर होत नसतं. अगं तिथं जावलं तर प्रेम, जिव्हाळा आणि जीवाला जीव देणारी आपुलकीची माणसं. आणि काय म्हणालीस का तू? मला बापाचं प्रेम मिळावं म्हणून तू यांच्याशी लग्न केलं? अरे हाय, मला बापाचं प्रेम मिळावं म्हणून तू यांच्याशी लग्न केलं नाही तर खऱ्या अर्थानं तुला सयाजीरावांची सेठ सरपंच होती ना म्हणून तू यांच्याशी लग्न केलं. आज जर तू माझी आई नसतीस ना तर तू आपल्या आईला मारलं असतं. मारलं असतं, कारण तीच तुमची लायकी आहे. आधी असा विचार करण्याच्या आधी बंद करा तुमची अशी नाटकं करून तुम्ही माझ्या प्रियाताईचं आयुष्य उद्ध्वस्त केला. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या असल्या पोकळ नाटकं ना मी भीक घालणार नाही. आणि हो, जाता जाता एक सांगून ठेवतोय, येत्या 2 दिवसात मला माझं लग्न करायचं आहे. आणि तसंही या अहंकारी घरात मला राहण्याचं बीट आलेलं आहे. तेव्हा मी माझ्या बायको बरोबर मला दुसऱ्या बंगल्यात शिकवायचं. तेव्हा 2 दिवसाची मुदत देतो. 2 दिवसात हे घर खाली करा, अन्यथा धापटे मारून रस्त्याला येताना जाताना प्रत्येक जण माझ्याकडे बघून हसतात. म्हणतात कसे तो बघा बेवडा चाललाय. अगं साल्यानं मी माझ्या पैशाची केली दारू. तुमच्या बापाच का गेलं ते का गेलं बे तुमच्या बापाचं? ते हरामखोरानं साल्यानं एक वेळ दारू पिऊन मारले, मग समजेल ना मजा कशी आहे तू दारूची. नालायक साले, हरामखोर साले, चालले सारे लोकांना चिडवायला. हरामखोर साले. आजकाल दारू पिणार. अहो, तुम्हाला कळत कसं नाही देवीने दारू पिणे योग्य नाही ना? पिले ना 8 पण भरपूर दारू पिले. त्या बाबाचं काय केलं का? हे बघा चला आज जरा जेवण करून घ्या. मला भूक नाही, मला भूक नाही प्रिया, मला भूक आहे पैशाची, पैशाची. जेव्हा तुझा बाप सालागोलीचा पैसे आणून देईल ना तेव्हाच माझं पोट भरेल. साला निरोप देऊन सुद्धा आला नाही तो थेरडा. हे बघा ते सगळं काही केलं, कालपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही. चला अरे 1-2 दिवस जेवलो नाही तर मी का मरणार आहे का? मरणार आहे का मी? हो, असं काय बोलता? शुभ शुभ बोला. अरे काय नको, काय नको. अरे मी मिळत आहे की तुझी मजाच मजा. असं काय वेड्यासारखं बोलतो? सारे तोंडाच्या बाहेर एक शब्द सुद्धा बाहेर काढायचा नाही तर सारी दोन्ही पाय कापून कायमची अपंग करून ठेवून तुला. आरामखोर साली मला वेळा बघते, स्वतःच्या नवऱ्याला वेळा म्हणते. साली नालाय कशाला या गावातील लोकांना धंदे नाही. हरामखोर साले या गावातली दारू बंद करून टाकली. चला या दारूसाठी 1 किलोमीटर पायी चालत जावं लागतं. साले माझे पाय दुखायला लागले. काही चिंता आहे का चोराला तुम्हाला? पेटे प्रिया
आज मी खूप दमलोय ग. माझे खूप पाय दुखत आहेत. माझे पाय थोडसे दाबून दे ग. ओ पण हे मला कसं जमेल? हा पोटातील बाळाला त्रास होईल ना. काय त्रास होत नाही. त्याला सुद्धा काम करण्याची सवय पडली पाहिजे. दाबून दे ग. पाय दुखतात माझे प्रिया. खूप पाय दुखतात ग. मेल्यासारखा जीव वाटतो मला. बस चांगली बस. प्रिया ए प्रिया तू जेवण वगैरे बरोबर करीत नाही का प्रिया? इतके हळून पाय टाकतात का? इतके हळून पाय टाकतात का? रंगाप इतक्या जोरानं पाय दाबतात का? साली तू का मला मारणार आहेस का? एक काम सालीला नीट करता येत नाही. नुसती साली खायला कर आणि भुईला फारा हरामखोर साली. काही एकट्याच काय मूल होणार नाही. बाकी स्त्रीला का होतच नाही. मला हरामखोर साली एक काम नाही करतो बाबा सालीला. मला पाळणं फुलवा हरामखोर साली. नाला किती या या काय झालं का? का पडलीस अशी? काही नाही रे दादा, खुर्चीला अडकून पडले. का खोटं बोलतेस? का खोटं बोलतेस? प्रिया मला माहिती आहे. अगं विश्वजीत तुझ्यावर अन्याय करतो, अत्याचार करतो, तुझा छळ करतो, तुला मारझोड करतो. अगं पैशासाठी नको त्या दिवशी पैशासाठी तुझ्याकडे तगादा लावतो. पण एका शब्दानं मला कळवलं नाही. का प्रिया का? कुणाला सांगायचं, कुणाजवळ बोलायचं आणि आणि कोण ऐकून घेणार माझ्या मनातील अस्वस्थ अश्रूंचा टाहो? अरे सांग ना, कुणाला सांगायचं? का मी तुझा कुणीच नाही? सांग ना. अगं मी तुझा कुणीच नाही. ए बेडे, अगं सावत्र जरी असलो ना तरी तुझा भाऊ आहे ग मी. होय तुझा भाऊ आहे मी. दादा, आई बाबांनी तर जिवंतपणेच ढकललं रे या नरकात. नरक यातना भोगण्यासाठी. मग भोगू दे माझ्या नशिबाचे भोग. भोगू दे. नाही प्रिया, अगं त्याच नरकातून मला तुला बाहेर काढायचं आहे. अगं तुझा गेलेला अधिकार तुला परत मिळवून द्यायचा आहे. प्रिया अगं कशाची काळजी करायची नाही. चल तयारी कर आणि चल बरं माझ्या बरोबर. अगं काय बघतेस अशी वेड्यासाठी? अगं माझ्या घरी, अगं तुझ्या भावाच्या, अगं तुझ्या माहेरी. कुणाचं घर, कुणाचं माहेर? माझं माहेर तर माझ्यासाठी केव्हाच स्वर्ग झालंय रे. कोण आहे माझं तिथे? आई, वडील, भाऊ. आदर्श दादा, बाबांनी कधी मला प्रेमाने जवळ घेतलं नाही रे. आईने सुद्धा कधी मला प्रिया बेटा म्हणून हाक दिली नाही. तर माझ्या पाठीवरून कधी बाबतीने हात फिरवला नाही. आणि तुला मला कधी राखी बांधून दिली नाही रे. कधी प्रिया अगं कळतात मला तुझ्या भावना. अगं मलाही कळायचं का, पण वळत नव्हता. अगं आईच्या शब्दावर विश्वास ठेवायचो आणि तुला त्रास द्यायचो मी. पण आता माझी चूक मला कळली आहे. चल प्रिया, चल माझ्या बरोबर चल. अरे पण तुमच्या घरी आली तर तुमची नाचक्की होईल ना. गावामध्ये घरोघरी चर्चा होईल. लोक म्हणतील सयाजी शिंदेची मुलगी वाईट चालीची. तुमच्या घराण्याची इज्जत धुळीला मिळेल. नको दादा नको. मला इथे राहून बरं लागेल ना तरी चालेल, पण तुमच्या घरी नाही प्रिया, अगं अशी बोलू नकोस ग, अशी बोलू नकोस. प्रिया विसरलीस आज काय आहे? विसरलीस? अगं आज रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन. होय खूप वाट बघितली ग तुझी. माझी बहीण नेहमी सारखीच येईल. या भावावर अधिकार गाजवेल आणि अधिकाराने म्हणेल, ए दादा बसणार इथं, मला तुला राखी बांधायची आहे रे. मोठ्या प्रेमाने माझ्या हातावर राखी बांधेल
तुका नाही मला पेढा भरवेल असं वाटलं होतं ग, पण नाही आलीस तू, नाही आलीस. आणि काय आलीस का सांग ना, काय आलीस? कारण प्रत्येक वेळी मी तुझ्या राखीचा अपमानच केलाय ग, अपमानच केलाय. प्रिया, प्रिया, तुझ्या भावाला राखी बांधणार नाहीस तू? दादा, तू खरंच मला राखी बांधून देणार? अगं हो, त्यासाठीच तर आलोय मी. दादा, अरे ह्या क्षणाची तर मी वर्षानुवर्ष हसलेली होती रे. जेव्हा केव्हा मी तुला राखी बांधायला यायची तर आई तुला माझ्यापासून दूर घेऊन जायची आणि माझी राखी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून द्यायची. मला कळतात ग तुझ्या भावना. ए, मला राखी बांधणार नाही. हे बघ, हे बघ, मी राखी पण घेऊन आलोय का, रस्त्यातून येताना राखी पण घेऊन आलोय. ए, वेळ वाया घालवू, मला राखी बांध. तू बसा, मी आलेच. आज राखीचा सण ओवाळीते दादा तुला, आयुष्य माझे विरोधे माझ्या भावाला, याला फरू फुरू दे, त्याला सुखी राहू दे, याच्या जीवनाचे दुःख सारे मला मिळू दे. उडते तुझ्याला काटे माझ्या वाट्याला, आयुष्य माझे मिळू दे, माझ्या किती अभागी आहे ग मी, किती अभागी आहे. माझी बहीण जवळ असून देखील मला बहिणीचं प्रेम मिळू शकलं नाही. प्रिया, अगं आज तू या हातावर राखी बांधली ना, मला एवढा आनंद झाला म्हणून सांगू तुम्ही, मी शब्दात नाही व्यक्त करू शकत का. ए, बघ मी काय आणले तुझ्यासाठी. हे घे, मिठाई घे, आणि हे पैसे ठेव. दादा, अरे मला पैशाचं मोह नाही रे, मला तर फक्त माझ्या भावाचं प्रेम हवं आहे दादा. हे तर मिळणारच आहे तुला, पण ठेव ना. अगं तुझ्या संसारात काम येतील का. आणि हो, आजपासून कशाची चिंता करायची नाही. अगं तुझा भाऊ आहे ना, अगं तुझ्या भावाचा खांदा अजून मजबूत आहे प्रिया. जेव्हा किंवा तुला एकाकी वाटेल ना, तेव्हा यायचं, या खांद्यावर डोकं टेकायचं आणि ढसा ढसा रडून आपलं मन मोकळं करायचं. पण कशाची काळजी करायची नाही. ठेव, हे तुझ्या संसारात काम येतील का. ठेव, ठेव ना. कुणाचा आवाज येतोय का. माझ्या बायको सोबत मोठ्या मोठ्या जोर जोराने बोलतोय. हरमखोर साला. कोण आहे प्रिया, कोण आहे. नमस्कार विश्वजितराव. आदर्शराव, नमस्कार आदर्शराव, नमस्कार. अरे वा, बरं प्रेम तू चाललंय रे बहीण भावाचं. हे काय बघतो विश्वजितराव मी. आज पण तुम्ही दारू पिऊ ना. रोजच पितो, रोजच पितो. हे बघा, ती पिल्याशिवाय मला चैनच पडत नाही. हे बघा विश्वजितराव, अहो तुम्ही दारू पिता, प्रियाला मारझोड करता, तिचा छेड करता, तिच्यावर अन्याय करता. प्लीज विश्वजितराव,
हो आम्ही आमची बहीण दिली तर तुमचा छळवाद सहन करण्यासाठी नाही. प्लीज प्लीज तिचा छळवाद थांबवा. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं तुम्हाला? मी रोज दारू पितो, तुमच्या बहिणीचा छळ करतो, तिला मारहाण करतो. प्रिया, तू सांगितलं शेंगा? काय तू सांगितलं शेंगा? म्हणजे साला भाऊ घरी आल्याबरोबर नवऱ्याच्या कागाळ्या करायला सुरुवात केलीस. स्वतःच्या नवऱ्याची माझी बदनामी करायला सुरुवात केलीस. खबरदार तिच्या अंगावर हात उगारला तर तुमचा हात मुळासकट उचलून फेकून देईन. मला मारशील का रे? मार मार रे, मार मार. विश्वजित मार मार मार. विश्वजित विश्वजित तुझ्यासारख्या नीच आणि नालायक माणसाला सभ्य भाषा समजत नसेल ना तर याच भाषेचा वापर करावा लागेल मला. तू मला मारतोस का बे? तू मला मारतोस का बे तू? अबे हा पाय घसरून पडलो म्हणून का बे? ए चोरा, अबे तू सालास माझा साला. अबे साल्याप्रमाणे अबे खोरा, मला मारतोस का बे तू? ए भवाले, याला का मला मारायला बोलवलीस? मला बोलवलीस? अरे सांग त्याला, सांग मला ठार करून टाक मला. सांग त्याला, सांग त्याला ठार करून टाक मला. हे बघा विश्वजितराव, पुन्हा जर तिला त्रास दिला तर बघ शाला कसा धमकावतोय मला. बघ शाला माझ्याच घरी येऊन शाला माझ्यावर हात उघडतो, शाला दादागिरी करतो, शाला माझा अपमान करतो. प्रिया प्रिया सांग त्याला यानंतर आमच्या दारात यायचं नाही म्हणून. आरामखोर साला. दादा दादा तू जा ना इथून. जा ना दादा. प्रिया तुला सांग त्याला यानंतर आम्हा दोघा नवरा बायकोच्या संसार लुडबुड करायचं नाही म्हणून. आरामखोर साला. माझं ऐक ना, तू जा इथून आणि यापुढे कधी येऊ नको ना. अगं पण तू माझ्या समोर तुझ्यावर हात उघडतो, तुला मारझोड करतो आणि सगळं हे मुकाटपणे सहन करू. नवरा येतो माझा. नवरा त्याने मारून टाकला तरी बायकोनी तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचं नाही. एवढं लाचार करून ठेवणारे या काळ्या धाग्याने. दादा दादा तुला वाटतं ना की तुझी बाई सुखात राहावी म्हणून? मग माझं ऐक नाही तर तू जा ना दादा, तू जा ना. ठीक आहे प्रिया, ठीक आहे. अगं तुझ्या सुखासाठी मी काही करेन. जातो मी. विश्वजितराव, और रागाच्या भरात मी तुमच्यावर हात उगारला. प्लीज प्लीज मला माफ करा. तुला माफ करू का मी? तुला माफ करू का मी? अरे साला तू माझ्या घरी येऊन माझ्या बायको समोर माझ्या हात उगारशील. मी तुला माफ करू का मी? तुला माफ करू का मी? ठीक आहे तुला माफ करेन मी. पण तुला जर माफी हवी असेल ना हरामखोरा तर तू हे आपलं नाक माझ्या पायावर उघड. नाही काय? नाही दादा, तू असं काही करणार नाही. एवढं लाचार होऊ नकोस दादा. तू सांग त्याला नाक रगडायला. दादा तू असं काही करणार नाहीस. माझं एक सुद्धा नाही. तू अगं तुझ्या सुखासाठी मला ते करावं लागेल. नाही दादा. विश्वजितराव, ओ माझी बहीण लहानपणापासूनच दुःख सहन करत आली. प्लीज विश्वजितराव, ओ तुमच्या आधाराची आणि प्रेमाची गरज आहे तिला. तुमच्या सहवासात तिला बोलू द्या. तिला निळ आकाशात भरारी मारू द्या तुमच्या समेत. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे विश्वजितराव. तुम्ही म्हणाल ते करेन. पण सुखाचे 4 दिवस माझ्या बहिणीच्या पत्रात टाका विश्वजितराव. सुखाचे 4 दिवस तिच्या पत्रात टाका.
साला तो साला हरामखोर सोळा टोळा है साला माझ्या घरी साला माझ्या हात उगारतो साला हरामखोर तो साला हरामखोर साला गेला का साला हरामखोर साला हरामखोर साला गेला वाटते नाला साला हरामखोर ए थांब जितेश काय गा काय सांगितलं तुझ्या बाळ तू काय सांगितलंस काय तू मी काही नाही सांगितलं. ए बाळ साले यानंतर या घरात काय घडतं आणि काय नाही एक अक्षर सुद्धा बाहेर काढायचं नाही. त्याला बाळाचा पायगुण छान आहे आणि ती लक्ष्मी चालून आली. प्रिया ए प्रिया उठ 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 प्रिया उठ प्रिया ए प्रिया उठ बरं उठ लवकर उठ लवकर उठ लवकर उठ प्रिया प्रिया आज माझा कोंबडीचा मटण खायचा मूड झालाय प्रिया. हा कोंबडीचा मटण खायचा मी बाजारात. तू एक काम कर प्रिया तू आतमध्ये जा आणि मस्त चटपटीत मसाला वाटून ठेव. मी बाजारात जातो आणि मस्त पैकी कोंबडीचं मटण घेऊन येतो. जा प्रिया झालं बघतेस काय सालेशी बायलर कोंबडी सारखी पैसे भेटले म्हणजे कसं डोकं हलकं हलकं वाटत. अरे वा भाषा बाजार पैसा पडते. या मामा या मामा या मामा बसा बसा मामा बसा मामा मामा ज्याचं काय मामा आज मस्त पैकी मटणाचा बेत टाकलाय बसा. त्याचं काय मामा पुष्कळ दिवसापासून सारे माझे दात कसे मचमच मचमच करीत होते. माझी कचकच करत होते. एक काम करतो मामा हा मी बाजारात जातो हा मस्त पैकी कोंबडीचं मटण घेऊन येतो. त्याच्या 2 पायांचं मामा इथं दिलेलं नाही 2 आहे. एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. आपण आज दोघे मामाशी मस्त पैकी मिळून जेवण करू. अरे वा मिठाई मामा मिठाई लो नवीन वर्षाची हो. मिठाई खाऊन बघा मामा कशी आहे मिठाई. बापरे एवढी पॅक करून ठेवली. ब्रँडेड आहे मामा. हो का नाही मुलग्या नाही लागल्या पाहिजे म्हणून. सासऱ्याकडचा माल आहे मामा. लो मामा मिठाई मस्करी करता का मामा तुम्ही माझी मस्करी करताय का मामा मिठाई कधी कडू असते का मामा मामा येणाऱ्या बाळाचा पायगुण हा बघा मामा कसे पैसे पैसे मिळाले ते मिठाई गोड आहे गोड. अशा ऐसेच पैसे खिशामध्ये खडखडायला लागले म्हणजे मग दुसऱ्याचं पाप देखील आपलं वाटतं आणि मग ते माणूस माझं बाळ म्हणून नाचायला लागतो. ए मामा बोलायचं काय तुम्हाला मामा अशा प्रियाच्या पोटात असणाऱ्या बाळाचा बाप तूच कसा तुम्हाला शुद्धीवर आहात का बाबा तुम्ही शुद्धीवर आहात. भाषा मी शुद्धीवरच आहे. तू आपल्या बुद्धीचा वापर कर आणि जरा विचार कर भाषा. अरे पूर्वी ना प्रिया आणि राहुल हे प्रियकर आणि प्रेयसी होते. आता माझी प्रिया माझ्यासोबत एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ आहे माझी प्रिया माझ्यासोबत. माझा भाषा मोठा मुळाने भाषा भाषा आता तुझी बायको म्हणजे श्रीमंता घरची पोरगी सोन्याचं अन्न देणारी आहे. तू मामाच्या प्रश्नावर बोलण्यावर कशाला विश्वास ठेवशील. पण भाषा खरं तेच सांगतो. अरे तू घरी नसताना राहुल आणि प्रिया तुझ्या मागे प्रेमाचे चाळे करतात. खरं तेच बोलतो रे भाषा. तू
तू घरामध्ये असतोस कुठे? कधी दारूच्या गुट्ट्यावर, कधी लॉटरीच्या अड्ड्यावर, तर कधी जुगाराच्या अड्ड्यावर. आणि नेमकं त्याच वेळी तुझ्या घरामध्ये दोघांना मी कित्येकदा एकमेकांना मिठ्या तुमचा काहीतरी गैरसमज झाला बाबा. तुम्ही ठीक आहे, ठीक आहे, जाऊ दे. एकदाचा बाळाचा जन्म होऊ दे, मग त्याचे हात पाय कान नाक तोंड पहा. मग बघ त्याचा चेहरा कोणासारखा दिसतो, तुझ्यासारखा की त्या राहुल सारखा. तोपर्यंत आपलं काय बाबा, आपण आपलं करतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. मामा मामा नाही मामा, नाही मामा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मामा. माझी प्रियाशी वागूच शकत नाही मामा. माझी प्रिया माझ्यासोबत एकलिष्ट आहे मामा. प्रियाचं काय पाप बघताय मामा तुम्ही? बरोबर आहे मामा, बरोबर आहे. तुम्हाला माताचं लागले ना मामा. हा बरोबर आहे मामा, म्हणून तुम्ही माझ्या प्रियाचं पाप बघताय मामा. ए मामा, कोणत्या मरणाने मराल मामा तुम्ही? हा कोणत्या मरणाने मराल? एवढ्याने किडे लागून मराल मामा तुम्ही. हा किडे लागून मराल. माझ्या प्रियाबद्दल काही पाप बघताय मामा. हा माझ्याबद्दल काही पाप बघताय. काही पाप बघताय माझ्या प्रियाचं मामा तुम्ही. या माझ्या मामाचं खरं असेल तर अरे जन्माला येऊ देणार नाही मी त्या फरकाला. आईच्या कुशीला काय करून टाकेल, काय करून टाकेल. अहो बाबा आले होते ना, मामाचा आवाज ऐकला होता. पण दोघांसाठी पण चहा लागला ना चहा. दिसते मला ही हरामखोर. मला सांग, हे कुणाचा बाबा आहे? कुणाचा बाबा आहे? कुणाचा बाबा आहे? पण काय बोलता असं तुम्ही वेड्यासारखा? बोल बोल साली हरामखोर बाबा आहे. अहो, हे तुमचंच आहे. तुमच्याच रक्ताचं. अरे हाय, हे बाळ माझं होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. प्रिय हे बाळ माझं. हे 40 प्रिय हरामखोर साली कुठलाही पाप घेऊन आलीस तर त्याचा बाप तुम्हाला होत आहे. असं नका बोलू. माझ्या विश्वास करा, मी करत नसते. पण तुझ्या विश्वास ठेव. तू काही समज प्रिया, पण या हरामखोराला माझ्या घरी जन्माला येऊ देणार नाही. मी तुमच्यासमोर आज म्हणतो, असं काही करू नका. काही समज प्रिया, पण याला मी इथं जन्माला येऊ देणार नाही.